Friends, welcome to Buddy Mentors. Today we are starting our standard 5th book, which is of Environmental Studies, and chapter number 16, which is the name of the chapter is Water. And my name is Prachi Rode. In this chapter, we have to study the whole information about water, how water is polluted, how we can save our water. All this information we have to study. Going to study in this chapter. Okay, let's get started to the chapter. Okay, then can you recall? Here is the one question. It means that की आपण आधीच्या स्टँडर्ड मध्ये याच्याबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन ऐकलेली असेल किंवा आपल्याला याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन माहिती असेल तर ते आपण सांगायचे. ठीक आहे, मग आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन इज दॅट व्हॉट हॅपन्स वेन अ स्पूनफुल ऑफ शुगर, sawdust and a soil are added to the glass of the water. एक ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये शुगर टाकायची, सॉडस्ट टाकायची आणि सॉइल टाकायचं. मग काय 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 बदल घडतील त्या पाण्यामध्ये ते आपण बघायचं. ठीक आहे, मग आपण शुगर टाकल्यानंतर काय होईल, ते शुगर त्या वॉटरमध्ये मिक्स होऊन जाईल. त्यानंतर सॉडस्ट जर टाकली तर काय होईल, ती सॉडस्ट त्या पाण्याच्या वरती तरंगेल, बरोबर. आणि जर सॉइल टाकली तर सॉइल काय होईल, त्या पाण्याच्या खाली जाऊन सेटल होईल, बरोबर. आपण बघूया आन्सर काय आहे क्वेश्चनचं. When sugar is added to the water, it dissolves completely and disappears in the water. शुगर टाकल्यानंतर पाण्यामध्ये काही बदल दिसेल का? नाही, ती पूर्ण डिझॉल्व्ह होऊन जाईल, बरोबर. When sawdust is added, it will float on the surface of the water. पण जेव्हा सॉडस्ट टाकू, समजा आपण आता एक पिक्चर काढू. ठीक आहे, हे वॉटर आहे, हा ग्लास आहे, हे वॉटर आहे. ठीक आहे, जेव्हा आपण शुगर टाकू, शुगर टाकल्यानंतर काय होईल, पाणी जसं आहे तसंच राहील, फक्त शुगर त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जाईल, बरोबर. पण जेव्हा सॉडस्ट टाकू तेव्हा काय होईल, सॉडस्ट इथं वरती वॉटरच्या वरती काय होईल, तरंगेल, बरोबर. आणि अजून पुढे जाऊन जर समजा आपण सॉइल टाकले, वेन सॉइल इज ऍडेड इट विल सेटल ऍट द बॉटम ऑफ द वॉटर. आणि सॉइल टाकल्यानंतर ती काय होईल, इथं सेटल होऊन जाईल, खाली काय होईल, सॉइल सेटल होऊन जाईल, वरती सॉडस्ट आणि शुगर त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जाईल, बरोबर. मग हे जे पाणी दिसेल आपल्याला ते कसं दिसेल, गढूळ दिसेल, बरोबर. क्लिअर वॉटर दिसेल का? नाही. जेव्हा शुगर टाकू तेव्हा क्लिअर असेल, पण जेव्हा सॉडस्ट आणि सॉइल ऍड करू तेव्हा काय असेल, ते गढूळ असेल, म्हणजे काय, ते पोल्युटेड असेल, बरोबर. आपण सेकंड क्वेश्चन बघूया. विच आर 3 स्टेट्स ऑफ वॉटर. वॉटरच्या 3 स्टेट्स तुम्हाला माहिती असतील, बरोबर. मग त्या कोणत्या कोणत्या आहेत, त्या काय आहेत ते आपण बघूया. ठीक आहे, इथं पिक्चर दिसते तुम्हाला. सॉलिड, which is in which water is present in ice form, that is solid. And in this it is the water, liquid water, and this is the vapor form of the water. Okay, vapor. And which is present in the gas form. Okay, these are the 3 states of the water. Okay, answer बघूया. 3 states of water are solid form, that is example is ice. And in liquid form it is present in water, and in gaseous form it is present in water vapors, you know that. Then coming to the next point, what is done to make drinking water clean and safe. आपण जे पाणी पितो, जर समजा ते गढूळ असेल किंवा खराब असेल, जर ते चांगलं बनवायचंय, म्हणजे सेफली आपण पिऊ शकतो किंवा स्वच्छ करायचं असेल तर काय काय यूज करतो आपण, काय प्रोसेस वापरतो, ती काय असेल ते आपण बघूया. ठीक आहे, टू मेक द वॉटर क्लीन इट इज अलाउड टू स्टँड, म्हणजे आपण ते तसंच ठेवून देतो सेटल होण्यासाठी. म्हणजे काय होतं, काही वेळाने काय होतं, जे इम्प्युरिटीज असतात ते त्या हंडा असेल किंवा मग वॉटर पॉट असेल त्याच्या खाली जाऊन ते काय होतं, सेटल होतात. ठीक आहे, दिस मेक्स द हेवी पार्टिकल सेटल टू द बॉटम. हेवी पार्टिकल जे असतात ते काय होतात, बॉटमला सेटल होऊन जातात. ठीक आहे, वॉटर इज देन फिल्टर, आपण नंतर फिल्टर करू शकतो, बरोबर. टू मेक द वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग, जर ते पाणी प्यायचं असेल तर आपण काय करतो, क्लोरीन, ड्रिंकिंग क्लोरीन त्याच्यामध्ये ऍड करतो. मग क्लोरीनचं काय काम असतं, की जर्म्स जे असतात ना, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात किंवा जर्म्स असतात, ते किल करण्याचं काम कोणाचं असतं, क्लोरीनचं असतं, बरोबर. मग आपण ड्रिंकिंग क्लोरीन त्या पाण्यामध्ये टाकू शकतो, की कशासाठी, ते काय करतो, तो ऍडेड टू किल द जर्म्स किल करतो. ठीक आहे, ऍट होम वी शुड बॉईल द वॉटर बिफोर ड्रिंकिंग. मग आपण घरी तर टाकू शकत नाही की जो ड्रिंकिंग क्लोरीन असतो, कारण की तो अवेलेबल नसतो. मग आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी ते पाणी बॉईल करू शकतो, आणि बॉईल केल्याने पण काय होतं, जर्म्स मरून जातात, बरोबर, तुम्हाला माहिती आहे.
मग बॉईल केल्यानंतर आपण ते पाणी पिऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे आपल्याला जर फिवर वगैरे झाला तर आपण काय करतो, बॉइल्ड वॉटर पितो. का बॉइल्ड वॉटर पितो की वॉटरमध्ये असलेले जर्म्स आपल्या बॉडीमध्ये नको जायला आणि त्याच्यापासून अजून इन्फेक्शन नको व्हायला, म्हणून आपण काय करतो, बॉइल्ड वॉटर पितो during we suffer from fever. You know that. Coming to the next point, right? पोल्युशन ऑफ वॉटर. मग वॉटरचं पोल्युशन कसं होतं, काय होतं ते आपण बघूया. ठीक आहे, ट्राय दिस. एक एक्सपेरिमेंट दिलेला आपण तो बघूया. व्हाईल इट इज रेनिंग, collect some of the rainwater directly in the clean container placed in the open, and also collect some rainwater that is flowing over the ground. Observe and compare the two. ठीक आहे, त्यांनी आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की समजा जर पाऊस पडत असेल, इथे दिसतंय तुम्हाला पाऊस पडतोय, रेनिंगचं पिक्चर आहे हे. मग रेनिंग जर जेव्हा होत असेल तेव्हा काय करायचं, डायरेक्ट एका पॉटमध्ये, क्लीन पॉटमध्ये ते पाणी जे असेल, रेनचं वॉटर असेल ते कलेक्ट करायचं आणि एक दुसऱ्या पॉटमध्ये काय करायचं, जे फ्लो होतंय ना ग्राउंडवरून, आता हे जे ग्राउंडवरचं वॉटर आहे ते कलेक्ट करायचं एका याच्यात ते, आणि एका याच्यात डायरेक्ट क्लीन वॉटर कलेक्ट करायचं रेनचं. ठीक आहे, मग ते दोघांचं ऑब्झर्व करायचं, काय काय दिसेल आपल्याला, आणि कम्पेअर करायचं की याच्यामध्ये हे पार्टिकल्स आहे, त्याच्यामध्ये हे पार्टिकल्स नाहीये. ठीक आहे, मग आपण बघूया काय काय असेल. व्हॉट डिफरन्स डू यू सी, व्हॉट इज द रिझन ऑफ फॉर दॅट. ठीक आहे, मग आपल्याला काय डिफरन्स दिसेल आणि त्याच्या मागे रिझन काय आहे की ह्या क्लीन कंटेनर मध्ये असं आहे वॉटर, किंवा मग ग्राउंड वरती जे वॉटर फ्लो होत होतं ते असं आहे. ठीक आहे, मग आपण बघूया काय आहे. वॉटर विच इज कलेक्टेड इन अ क्लीन कंटेनर इज क्लीन, बट विच इज कलेक्टेड फ्रॉम द फ्लोईंग ओव्हर अ ग्राउंड इज डर्टी अँड पोल्युटेड. आपल्याला काय ऑब्झर्व होईल, आपण जे क्लीन कंटेनर मध्ये कलेक्ट केलेलं वॉटर असेल ते काय राहील, क्लीन राहील, बरोबर, कारण की ते डायरेक्टली रेन वॉटर कलेक्ट करतोय आपण. पण जे आपण ग्राउंडवरून जे वॉटर फ्लो होत आहे तिथून जर जे कलेक्ट केलेलं राहील ते काय होईल, डर्टी राहील, बरोबर, ऑब्विसली, कारण की ग्राउंडवर काय असते, डर्ट असते, डस्ट असते, सॉइल असते, आणि ते काय राहील, पोल्युटेड राहील, पोल्युशन पण झालेलं असेल, म्हणजे काय ते वॉटर आपल्याला क्लीन दिसणार नाही, बरोबर. आपण बघूया नेक्स्ट स्लाइड. When other substances get mixed with the water, it becomes impure. Some of these substances float on the water, so the water looks unclean or muddy. ठीक आहे, जर समजा बाकीचे मटेरियल जर सॉइल असेल, डस्ट असेल, वेगवेगळे पार्टिकल जर वॉटर मध्ये मिक्स झाले तर ते काय होईल, ते वॉटर इम्प्युअर होईल, क्लीन राहील का, नाही. आणि जेव्हा हे सबस्टन्स त्या वॉटरवर फ्लोट होतात किंवा वॉटर मध्ये मिक्स होतात, ते काय दिसतं, वॉटर आपल्याला मडी दिसतं, बरोबर, सॉइल टाकल्यावर मडी होऊन जातं तेव्हा अनक्लीन दिसतं. प्युअर दिसेल का ते वॉटर, तर नाही, बरोबर. सम सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर अँड वी कॅनॉट सी देम. म्हणजे काही सबस्टन्सेस वॉटर मध्ये असतात पण आपण नेकेड आयने ते बघू नाही शकत, बरोबर. मायक्रोस्कोप वगैरे त्याच्या खाली जर बघितलं तर वॉटर मधले मायक्रो ऑर्गॅनिझम, बाकीचे वेगवेगळे पार्टिकल्स जे असतात ते आपल्याला दिसू शकतात. ठीक आहे, इफ द सबस्टन्सेस दॅट हॅव गॉट मिक्स्ड विथ द वॉटर आर हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स, वी से दॅट द वॉटर हॅज बिकम पोल्युटेड. जर समजा वॉटर मध्ये असे सबस्टन्सेस असतील जे मिक्स झालेले आहेत आणि ते आपल्या लिव्हिंग थिंग्सला, म्हणजे अॅनिमल्स साठी किंवा आपल्यासाठी, आपण लिव्हिंग थिंग्स आहोत, बरोबर, त्यांच्यासाठी जर हार्मफुल असतील तर आपण म्हणू शकतो की ते वॉटर पोल्युटेड आहे, ते पिण्यायोग्य पाणी नाहीये किंवा वापरण्यायोग्य पाणी नाहीये. ठीक आहे, आपण कमिंग टू द नेक्स्ट स्लाइड, राईट. रिव्हर्स, लेक्स आर अवर सोर्सेस ऑफ वॉटर. आपल्याला माहिती आहे आपल्याला पाणी कुठून येतं, नदीमधून येतं किंवा मग तलावामधून. ठीक आहे, आपण पिण्यासाठी तेच पाणी वापरतो. हाऊ डज देअर वॉटर गेट पोल्युटेड. मग त्यांचं पाणी पोल्युशन, त्या वॉटरचं पोल्युशन कसं काय होतं, रिव्हर आणि लेकच्या वॉटरचं. आपण बघूया, इथे तुम्हाला दिसतंय पिक्चर मध्ये, इथे एक काय आहे, रिव्हर आहे, बरोबर, रिव्हर तर आहेच पण ती पूर्ण पोल्युटेड झाली आहे. हा किनारा आहे, तिथे सगळं पोल्युशन झालेले आहे. वॉटर बॉटल्स असतील, बाकीचे जे काही उपयोगी अनयुजफुल ज्या मटेरियल्स असतात ते सगळे त्याच्यामध्ये ड्रॉप केलेले आहे आणि त्याच्यामुळे तिथलं जे पाणी आहे ते सगळं काय झालेलं आहे, पोल्युटेड झालेलं आहे. ठीक आहे, आपण बघूया आन्सर काय आहे क्वेश्चनचं. वेस्ट वॉटर फ्रॉम इंडस्ट्रीज इज मोर लाईकली टू कंटेन द पॉइझनस सबस्टन्सेस. तुम्हाला माहिती आहे मोठमोठ्या इंडस्ट्रीज असतात तिथं पाणी यूज केलं जातं, मग ते पाणी जे आहे वेस्ट वॉटर म्हणून बाहेर पडतं, बरोबर, यूज झाल्यानंतर.
मग ते जे असतं त्याच्यामध्ये पॉइझनस सबस्टन्सेस असतात आणि ते त्या रिव्हर मध्ये टाकले जातात. ठीक आहे. इफ ऑल दिस वेस्ट वॉटर लेट इट इन टू द वॉटर बॉडीज ॲज इट इज, वॉटर बॉडीज बिकम पोल्युटेड. वॉटर बॉडीज पण काय होतात, पोल्युटेड होतात. वॉटर बॉडीज म्हणजे काय झाले, फिश झालं, बाकीचे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील वॉटरमध्ये ते काय होतात, ते पण पोल्युशन होतं. त्यांचं पण म्हणजे ते पण एक तर किल होतील किंवा मग त्यांच्यामध्ये पण थोड्याफार प्रमाणात बदल होईल. बरोबर, कारण की त्याच्यामध्ये पॉइझनस सबस्टन्सेस असतात जे वेस्ट वॉटर इंडस्ट्रीमधून निघतात. ठीक आहे. कमिंग टू द नेक्स्ट स्लाइड. राईट. कॅन यू टेल, परत एक क्वेश्चन आला की आपण आधीच्या स्टँडर्ड मध्ये शिकलेलो असतो. ठीक आहे. लिस्ट द सबस्टन्सेस दॅट आर मिक्स्ड इन द वेस्ट वॉटर ड्रेन आउट ऑफ द किचन अँड बाथरूम इन युअर हाऊस. ठीक आहे. मग अशा सबस्टन्सची लिस्ट करायची की किचन मधून जे वेस्ट बाहेर पडतं त्याची लिस्ट, किंवा बाथरूम मध्ये जे वेस्ट आपल्या घरातल्या बाथरूम मधून जे वेस्ट बाहेर पडतं त्याची लिस्ट. ठीक आहे. मग आपण बघूया काय काय असू शकतं त्याच्यामध्ये. The substances that are mixed in the wastewater drained out of the kitchen and bathroom in my house are scraps of vegetables. किचन मधून आपण व्हेजिटेबल्सच्या जे काय स्क्रॅप्स असेल ते बाहेर टाकतो. त्यानंतर सोप असेल बाथरूम मधून. ठीक आहे. टी पावडर असेल, ग्रेन्स ऑफ राईस असतील, त्यानंतर पल्सेस असतील, सिरियल्स असतील, एक्सेट्रा. हे बाकीचं सगळं वेस्ट आपण किचन किंवा बाथरूम मधून बाहेर टाकतो. बरोबर. डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर. ठीक आहे. मग वेस्ट वॉटरचं डिस्पोजल कसं करतात, काय करतात ते आपण बघूया. द वेस्ट वॉटर ऑफ अ सिटी ऑर अ टाउन इज कलेक्टेड अँड लेट इन टू द वॉटर बॉडीज ॲट अ कन्व्हिनियंट लोकेशन. ओके. एका लोकेशनला ते सगळे जे वेस्ट वॉटर असतं सिटी मधलं किंवा मग व्हिलेज मधलं ते काय कलेक्ट केलं जातं. बरोबर. वेस्ट वॉटर फ्रॉम द रेसिडेंशियल बिल्डिंग ॲज वेल ॲज फ्रॉम फॅक्टरीज इंडस्ट्रीज कंटेनिंग मेनी काइंड्स ऑफ इम्प्युरिटीज. फॅक्टरी किंवा मग बिल्डिंग मधलं जे वेस्ट वॉटर असतं त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात इम्प्युरिटीज असतात आणि वेगवेगळ्या काइंडचे असतात. ठीक आहे. सम ऑफ दीज डिझॉल्व इन द वॉटर वाईल सम डू नॉट. काही ज्या इम्प्युरिटीज असतात त्या वॉटरमध्ये डिझॉल्व होऊन जातात किंवा काही होत पण नाही. ठीक आहे. इथे तुम्हाला दिसते प्लास्टिक बॉटल वगैरे हे पण काय झालं, वेस्ट झालं, हे वॉटरमध्ये पोल्यूट होत नाही. पण जर बाकीचे जे मटेरियल असते ते काही मटेरियल वॉटरमध्ये डिझॉल्व होऊन जातं, मग ते त्या वॉटरमध्ये डिझॉल्व होतं आणि काही काही मटेरियल त्या वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाही. बरोबर. सिवेज वॉटर कॅन कॅरी मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट स्प्रेड डिसीजेस. ठीक आहे. सिवेजचं जे पाणी असतं ते त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतं. तुम्ही जर सिवेजचं वॉटर बघितलं तर ते काय असतं, डर्टी असतं. मग त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात आणि त्याच्यामधून आपल्याला डिसीजेस होऊ शकतात. वेस्ट वॉटर फ्रॉम इंडस्ट्री इज नॉट मोर लायकली टू कंटेन द पॉइझनस सबस्टन्सेस. आणि इंडस्ट्रीमधून जे वेस्ट वॉटर बाहेर निघतं त्याच्यामध्ये पॉइझनस सबस्टन्सेस असतात. ठीक आहे. त्यानंतर इफ ऑल दिस वेस्ट वॉटर इज लेट इन टू द वॉटर बॉडीज ॲज इट इज, द वॉटर बॉडीज बिकम पोल्युटेड अँड दॅट इज डेंजरस. ठीक आहे. जर समजा हे इंडस्ट्री मधलं जे पाणी आहे ते डायरेक्ट जर रिव्हर मध्ये टाकलं किंवा लेक्स मध्ये टाकलं तर काय होईल, ते पूर्ण लेकचं वॉटर असेल किंवा मग रिव्हरचं वॉटर असेल ते पूर्ण पोल्यूट होऊन जाईल आणि ते पोल्युशन काय असेल, डेंजरस असेल, कारण की त्याच्यामध्ये पॉइझनस सबस्टन्सेस असतात. बरोबर. सच वॉटर कॅनॉट बी यूज फॉर ड्रिंकिंग ऑर फॉर एनी अदर पर्पज. आणि असं जे पाणी आहे ते आपण ड्रिंकिंग साठी यूज करू शकत नाही किंवा आपलं जे डेली नीड्स साठी जे वॉटर लागतं त्याच्यासाठी आपण यूज करू शकत नाही, कारण की त्याच्यामध्ये काय असतात, पॉइझनस सबस्टन्सेस असतात. पॉइझनस सबस्टन्सेस असल्यामुळे आपण ते आपल्या ड्रिंकिंग मध्ये पण यूज नाही करू शकत आणि बाकीचे जे पर्पज असतात त्यामध्ये पण यूज नाही करू शकत. बरोबर. मग आपण बघूया. ठीक आहे. दॅट इज वाय इट इज कंपल्सरी फॉर फॅक्टरी ओनर्स टू ट्रीट द वॉटर बिफोर लेटिंग इट आउट. ठीक आहे. मग हे कंपल्सरी आहे फॅक्टरी ओनरला की जे पाणी जे वॉटर ते फेकताय, वेस्ट म्हणून बाहेर फेकतात, ते त्याच्यावर ट्रीटमेंट पहिले करायची. त्याच्यातले जे पॉइझनस सबस्टन्स असेल ते पहिले काढून टाकायचे आणि बाकीचे जे पाणी असेल ते रिव्हर मध्ये किंवा मग बाकी जे काय त्यांची मॅनेजमेंट असेल तिथे ते फ्लो करायचं. ठीक आहे. सिमिलरली सीवेज अँड अदर वेस्ट वॉटर ऑफ द टाउन अँड सिटीज इज प्रोसेस्ड फॉर प्युरिफिकेशन बिफोर लेटिंग इट इन द वॉटर बॉडी. आणि आपलं जे सीवेज वॉटर असतं टाउन किंवा सिटीज मध्ये असतं ना त्याच्यावर पण ट्रीटमेंट केली जाते की त्याच्यामधले वॉटर बॉडीज काढल्या जातील, त्याच्यानंतर थोडं फार प्युरिफिकेशन केलं जातं आणि त्याच्यानंतर ते
फ्लो केलं जातं, ठीक आहे, रिव्हर्स मध्ये किंवा मग बाकीच्या लेक्स वगैरे मध्ये. इट हेल्प्स टू प्रिव्हेंट द पोल्युशन ऑफ वॉटर. त्यामुळे काय होतं, पोल्युशन होत नाही, ठीक आहे. त्याच्यामधल्या जर वॉटर बॉडीज काढून घेतल्या, त्यामुळे त्यांचं ते जर पाणी रिव्हर मध्ये टाकलं तर त्याचं पोल्युशन होणार नाही. फ्लोईंग वॉटर ऑफ रिव्हर्स गेट प्युरिफाईड टू सम एक्सटेंट बाय नॅचरल प्रोसेस ऑल्सो, ठीक आहे. म्हणजे पाणी वाहतंय रिव्हरचं, फ्लो होतंय, ते पण प्युरिफाय केलं जातं, नॅचरल प्रोसेसने पण होतं ते. बिफोर वॉटर इज सप्लाइड टू द टाउन अँड सिटी इट इज प्युरिफाईड. हे तर होतंच, तुम्हाला माहिती आहे. आपल्या घरापर्यंत येणारं जे पाणी आहे ते प्युरिफाय केलेलं असतं, हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. कमिंग टू द नेक्स्ट स्लाइड. इट इज ऑल्सो वन क्वेश्चन. डू यू नो? तुम्हाला माहिती आहे का? मग आपण बघू आपल्याला काय माहिती आहे की नाही. इफ लार्ज क्वांटिटीज ऑफ इम्प्युरिटीज गेट मिक्स्ड विथ रिव्हर वॉटर द नॅचरल प्रोसेस ऑफ प्युरिफिकेशन कॅनॉट कीप प्लेस. ठीक आहे, जर समजा आपण जर समजा रिव्हर मध्ये जास्त प्रमाणात पोल्युशन टाकले, बघा तुम्हाला इथं रिव्हर दिसते आणि त्यामध्ये खूप खूप जास्त प्रमाणात पोल्युटंट टाकलेले, ठीक आहे. इथं कॅन आहे, टायर्स आहेत, बॉटल्स आहेत, बाकीचे फाईल्स वगैरे आहेत, गोष्टी आहेत, ठीक आहे, बॉटल आहे. जास्त प्रमाणात जर टाकलं तर नॅचरल प्रोसेसने ते प्युरिफिकेशन ऑफ रिव्हर वॉटर जे आहे ते होणार, प्रोसीड होणार नाही, ठीक आहे. नेचर पण काही करू शकत नाही, एक्सिड जर झालं. द प्रपोर्शन ऑफ ऑक्सिजन डिझॉल्व इन द वॉटर इज रिड्युस्ड. ह्यामुळे काय होतं, पोल्युशनमुळे काय होतं, ऑक्सिजनचं जे प्रपोर्शन असतं वॉटरमध्ये, वॉटरचा फॉर्म्युला काय, H2O, म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रमाणात ऑक्सिजन असतो, हे मान्य आहे, बरोबर. मग हे जे ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन जातं जेव्हा हे पोल्युशन घडतं, ठीक आहे. अँड दिस इज द थ्रेट ऑफ द ॲक्वॅटिक लिव्हिंग थिंग्स. आणि ते ॲक्वॅटिक जे लिव्हिंग थिंग्स असतात तिथे बघा, फिश काय झालेले आहेत, फिश किल झालेले आहेत, मेलेले आहेत, बरोबर. मग हे कशामुळे मेले, कारण त्यांना वॉटर मधला जो ऑक्सिजन रिक्वायर असतो त्यांच्या लिव्हिंगसाठी सॉरी लिव्हिंगसाठी जो ऑक्सिजन रिक्वायर असतो तो काय झाला, तो त्यांना सप्लाय नाही झाला, कारण की तो पोल्युटंट्स असतात वेगळ्या. फर्स्ट पिक्चर मधले जे पोल्युटंट आहे त्याच्यामुळे तो ऑक्सिजन काय झाला, रिड्यूस झाला, कमी झाला. त्याच्यामुळे इथे जे फिश आहेत, बाकीचे क्रॅब्स वगैरे असतात, ॲक्वॅटिक जे लिव्हिंग थिंग्स असतात ना, ते पण काय होतात, किल होतात. कधी कधी अशी घटना घडते, हे तुम्ही बघितलं असेल टीव्हीवर वगैरे, कधी कधी न्यूज येते की पोल्युशन झाल्यामुळे ॲक्वॅटिक लिव्हिंग थिंग्स त्या एरियामधले काय झालेले असतात, किल झालेले असतात, ठीक आहे. प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, प्युरिफाय कसं करू शकतो आपण आपलं वॉटर जे आहे ते आपण बघूया, ठीक आहे. ट्राय एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे, आपण तो ट्राय करू, ठीक आहे. टेक अ प्लास्टिक बॉटल, टाय अ क्लीन पीस ऑफ क्लॉथ ओव्हर इट्स माउथ, ओके. मग प्लास्टिक बॉटल घ्यायची, आता समजा आपण एक अशी बॉटल घेऊया, ठीक आहे. तर मग ही बॉटल घेतल्यानंतर काय करायची, याच्यावरती हे झाकण काढून टाकायचं, इथं प्लास्टिक सॉरी क्लोथ लावायचा, कॉटन क्लोथ लावायचा. त्यानंतर काय करायचंय, ही बॉटल काय करायची, इथे तुम्हाला पिक्चर दिसतंय बघा, पिक्चर दिसलं, इथं क्लोथ लावला, त्यानंतर इथून मधून ती कट करणार आहे, बाकीचा कट केलेला भाग खाली ठेवणार आणि हा उलटा करून त्याच्यावर ठेवणार, ठीक आहे. कट ऑफ द बेस ऑफ द बॉटल, कट केला. होल्ड द बॉटल अपसाइड डाऊन, उलटी करायची, इथं दिसते तुम्हाला उलटी केलेली दिसते. पोर सम पावडर कोल इनटू इट, ठीक आहे. इथे तुम्हाला एक लेअर दिसतोय, हा जो लेअर आहे सगळा, हा कसला आहे, पावडर कोल आहे. त्यानंतर पोर सम पावडर कोल ऑन इट, देन ऍड फाईन सँड, फाईन सँड टाकायची, बारीक वाळू. त्यानंतर ऍड अँड लास्टली कोर्स अ सँड टू मेक अ 3 डिफरंट लेअर इनसाइड द बॉटल ॲज शोन इन द डायग्राम, ठीक आहे. त्यांनी पावडर कोल टाकला, त्यानंतर फाईन सँड टाकली आणि त्याच्यानंतर सँड टाकली, आपली रेग्युलर जे असते सँड ती टाकली, ठीक आहे. आपण बघूया अजून काय केलं त्यांनी त्या एक्सपेरिमेंट मध्ये. प्लेस द बॉटल ऑन द इट्स लोअर पट ऑफ पोर्शन ॲज शोन इन द फिगर, फिगर मध्ये दाखवल्यासारखं आपण ती बॉटल त्या दुसऱ्या पोर्शन वर प्लेस केली, ठीक आहे. नाउ pour some muddy water containing some rubbish and slowly into this water, ओके. जे डर्टी वॉटर असेल आपण बनवायचं घरी आणि ते इथून वरतून पोर करायचं, ठीक आहे. इथून ह्या प्लेसला पोर करायचं. तुम्हाला थोड्या वेळाने काय जाणवेल, ऑब्झर्व द वॉटर दॅट फ्लोज इनटू द बेस ऑफ द बॉटल, इट अपियर्स क्लीन. थोड्या वेळाने काय जाणवेल की या सँड मधून पास होईल, नंतर फाईन सँड मधून पास होईल, फाईन सँड नंतर त्या पावडर कोल म्हणून ते वॉटर पास होईल, नंतर इथं काय येईल, आपल्याला एकदम क्लीन वॉटर दिसते तुम्हाला. हे सगळं पाणी काय, वॉटर काय आहे, क्लीन आहे.
It appears clean. Of course, you have learned that there could be a microorganism in it. तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, पण हे पाणी काय असेल, एकदम क्लीन असेल, बरोबर. सिम्पल मेथड ऑफ फिल्टरिंग वॉटर, ह्याच्याने आपण फिल्टर केलं, एक प्रकारचं फिल्ट्रेशन आहे. पहिले आपण हे सँडला आपण जाड चाळणी म्हणू शकतो, फाईन सँडला आपण बारीक चाळणी म्हणू, पावडर कोलला अजून त्याच्यापेक्षा बारीक म्हणू शकतो. ठीक आहे, हे प्रोसेस झाली कसली, फिल्ट्रेशनची, एक म्हणजे वॉटर फिल्ट्रेशनची एक प्रोसेस झाली. ठीक आहे, मग आपण बघूया वॉटर प्युरिफिकेशन प्रोसेस ऍट द वॉटर वर्क्स. ठीक आहे, मग आपलं जे ड्रिंकिंग वॉटर आपल्या घरापर्यंत येतं, हो घरी येतं हाऊसमध्ये, ते कोणत्या प्रकारे फिल्टर केलं जातं, काय काय वर्क होतं ते आपण बघूया. ठीक आहे, सेटलिंग वन प्रोसेस ऑफ वॉटर फिल्ट्रेशन. ओके, सेटलिंग ह्यामध्ये काय होतं, द वॉटर फ्रॉम द वॉटर सोर्स इज अलाउड टू स्टँड इन अ लार्ज टँक. ॲलम इज ऑल्सो यूज टू हेल्प द प्रोसेस ऑफ सेटलिंग. ठीक आहे, इथे काय केलं जातं, वॉटर सेटल केलं जातं, म्हणजे पाणी आणून टाकलं जातं फक्त आणि त्याला सेटल दिलं जातं. सेटलिंग मध्ये ॲलमचा पण यूज केला जातो, आपण घरी पण ॲलम यूज करतो. ॲलम जर फिरवली आपण वॉटर मध्ये तर काय होतं, थोड्या वेळाने काय होतं, वॉटर बॉडीज जे असतात, हेवी वॉटर बॉडीज, ते काय होतं, सेटल होतात. आपल्या वरती जे पाणी भेटते ते काय असतं, प्युअर असतं, बरोबर. सेम टेक्निक इथं पण वापरली जाते. ठीक आहे, सेकंड वन इज द फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन एक प्रोसेस आहे. वॉटर इज फिल्टर्ड युजिंग अ फिल्ट्रेशन मशीन. फिल्टर केलं जातं, आपण आता पण बघितलं या पिक्चर मध्ये, इथे पण आपण एक प्रकारचं फिल्ट्रेशन केलं, तिथं पण इंडस्ट्रीज मध्ये पण ते काय करतात, फिल्टर करतात. ठीक आहे, थर्ड वन इज द ऑक्सिजनेशन. ठीक आहे, ऑक्सिजनेशन म्हणजे त्याच्यामध्ये त्या वॉटरमध्ये ऑक्सिजन इन्सर्ट केला जातो. ठीक आहे, एअर अँड वॉटर आर अलाउड टू मिक्स विथ द हेल्प ऑफ पंप्स. हे पंप्स दिसत आहेत वेगवेगळे, या पंप थ्रू त्या वॉटरमध्ये एअर टाकली जाते, त्यानंतर एअर आणि ऑक्सिजन जो असतो तो वातावरणातला टाकला जातो. दिस कॉजेस ऑक्सिजन फ्रॉम द एअर अँड डिझॉल्व इन द वॉटर. एअर टाकल्यानंतर एअर मधले जो ऑक्सिजन आहे तो वॉटरमध्ये एंटर होतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर लास्ट वन इज द क्लोरिनेशन. क्लोरिनेशन इज द मिक्स्ड इन द वॉटर टू किल द जम्स इन इट. ठीक आहे, क्लोरीन टाकला जातो. क्लोरीन टाकल्याने काय होतं, जे जम्स असतात ते काय केले जाते, किल केले जातात. ठीक आहे, आणि हा फोटो, हे जे फोटोज आहेत ते कुठे आहे, फोटोग्राफ्स, त्यानंतर पार्वती वॉटर वर्क्स, पीएमसी पुणे, पुण्याचं जे वॉटर प्लांट आहे तिथले हे फोटोज आहेत. ठीक आहे, मग कळालं तुम्हाला की कोणत्या कोणत्या प्रोसेसने वॉटर प्युरिफाय केलं जातं. सेटलिंग आहे, फिल्ट्रेशन आहे, ऑक्सिजनेशन आहे आणि क्लोरिनेशन आहे. ठीक आहे, कमिंग टू द नेक्स्ट स्लाइड. राईट, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का. ठीक आहे, काय, व्हाईल ट्रॅव्हलिंग वी ऑफन बाय अ बॉटल ड्रिंकिंग वॉटर. आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपण पाणी घेतो, बरोबर, अशा बॉटल्स असतात. द बॉटल्स आर अवेलेबल ऍट द प्लेस लाईक बस स्टँड, रेल्वे स्टेशन, कुठे पण अवेलेबल असतात. रीड द इन्फॉर्मेशन अबाउट द वॉटर गिवन ऑन द बॉटल अँड टेल अदर्स अबाउट इट टू. ठीक आहे, तुम्ही जेव्हा बॉटल बाय करता तेव्हा तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन दिसते. ठीक आहे, इथं वरती काहीतरी दिसतं, ब्लॅक इंकने काहीतरी लिहिलेलं असतं, मग ते वाचायचं किंवा दुसऱ्यांना पण सांगायचं की ते इथे लिहिलेलं असतं काहीतरी. मग काय असतं ते आपण बघूया. द डेट ऑफ बॉटलिंग, द पिरियड फॉर विच द वॉटर कॅन बी सेफली यूज इज प्रिंटेड ऑन द बॉटल. म्हणजे काय, त्याच्यावर एक्सपायरी डेट असते, म्हणजे ते पॅक कधी झालेलं आहे किंवा कधीपर्यंत आपण यूज करू शकतो, ह्या डेट्स त्याच्यावर मेन्शन केलेल्या असतात. इट इज इम्पॉर्टंट टू रीड दिस इन्फॉर्मेशन व्हाईल बाईंग द बॉटल. आणि जेव्हा आपण बाय करतो एखादी बॉटल तेव्हा ती इन्फॉर्मेशन रीड करणं गरजेचं आहे, कारण की हे जर बॉटल एक्सपायर्ड असेल तर आपण पिऊन काय होऊ शकतो, आपल्याला फूड पॉइझनिंग होऊ शकते किंवा बाकीचे जे डिसीजेस असतात किंवा मग आपण आजारी पडू शकतो. ठीक आहे, वन्स यू हॅव ओपन इट वॉटर शुड नॉट बी केप्ट व्हेरी लॉंग. किंवा मग आपण जेव्हा ही बॉटल ओपन करू तेव्हा याच्यातलं पाणी जास्त वेळ ठेवू नाही शकत आपण, म्हणजे एक तर संपून टाकायचं किंवा मग जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण की परत काय होतं, वातावरणातलं इम्पॅक्ट त्याच्यावर पडतो आणि त्याच्यामुळे काय होतं, वॉटर खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. द एम्प्टी बॉटल मस्ट बी क्रश्ड अँड थ्रोन इन टू अ गार्बेज बिन सो दॅट कॅन नॉट बी रियूज. ठीक आहे, मग जी एम्प्टी झालेली बॉटल असते ती आपण काय करायची, थ्रो करायची, सॉरी क्रश करायची पहिले आणि त्याच्यानंतर गार्बेज बिन मध्ये ती टाकायची की ती परत यूज झाली नाही पाहिजे. ठीक आहे, परत यूज झाली नाही पाहिजे म्हणजे त्याच्यामधले जे
समजा मायक्रो ऑर्गॅनिझम चुकून तयार झाले असतील तर मग आपण जर त्याच्यामध्ये परत वॉटर पॉर केलं तर ते आपल्या पोटात नको जायला परत, ठीक आहे. म्हणून ते काय करायची, क्रश करायची आणि गार्बेज बिन मध्ये, डस्टबिन मध्ये टाकून द्यायची, ठीक आहे. त्यानंतर कॅन यू टेल if at some place it did not rain for a very long period of a time, what would be its effect on the life of a people there? ठीक आहे. जर समजा एखाद्या भागामध्ये, एखाद्या सिटीमध्ये किंवा एखाद्या टाउन मध्ये जर खूप वेळपर्यंत पाऊसच झाला नाही तर मग काय होतं, तिथले लोक कसे जगतात किंवा मग तिथल्या लोकांच्या दिनचर्येमध्ये काय काय फरक होतो ते आपल्याला विचारलेले, ठीक आहे. मग तुम्हाला इथं पिक्चर दिसतंय, हे काय झालेले आहे, यांचे बोन्स दिसत आहेत डायरेक्ट आपल्याला, म्हणजे काय हे हेल्दी आहेत का, नाही, बरोबर. मग हा जो फरक आहे, कारण की त्यांना फूड नाही भेटलं, वॉटर नाही भेटलं, त्यामुळे त्यांच्यामध्ये तो फरक झालेला आहे, ठीक आहे, तिथल्या परिस्थितीवर, ठीक आहे. मग आपण बघूया फॅमिन. फॅमिन म्हणजे काय तर दुष्काळ, ठीक आहे. वॉटर इव्हॅपोरेट्स कंटिन्युअसली, तुम्हाला माहिती आहे वॉटरचं इव्हॅपोरेशन रोज होत राहतं. दॅट इज वाय द प्लेस वेअर इट डज नॉट रेन फॉर अ लॉंग टाइम एक्सपिरियन्स अ ड्रॉट. तिथे दुष्काळ पडतो त्या ठिकाणी, जिथं जास्त वेळ पर्यंत. इथे तुम्हाला दिसतंय बघा, ह्या पिक्चर मध्ये काय दिसतंय, एक मुलगा आहे तिथं, तो त्या जमिनीवर चालतोय पण तिथे सगळ्या भेगा पडलेल्या, त्या सगळ्या भेगा आहेत, बरोबर. इथं काय झाले असेल, आपण काय म्हणू शकतो की तिथं जास्त दिवसांपासून पाऊस झालेला नाही, त्याच्यामुळे तिथे काय झाला, दुष्काळ पडला, बरोबर. At such places the water level falls in the rivers, lakes, bunds and dams. म्हणजे काय, तिथलं सगळं पाणी इव्हॅपोरेट होऊन जातं जर जास्त वेळ जर पाऊस नाही झाला तर. रिव्हर मधलं, वेल्स मधलं, लेक्स मधलं, बंड्स मधलं आणि डॅम्स मधलं सुद्धा, ठीक आहे. सम ऑफ दिस मे इव्हन गो ड्राय. काही काही तर ड्राय पण होऊन जातात. आपल्याला माहिती नदी उन्हाळ्यात आटते, पण जिथं जर 4-5 वर्ष पाऊसच नसेल झाला तिथली नदी राहील का, इथं नदी होते असं म्हणू शकतो का आपण, तर नाही, कारण की ती पूर्ण ड्राय झालेली असते, ठीक आहे. द लँड ऑल्सो ड्राईड अप ड्यू टू इव्हॅपोरेशन. हे सगळं कशामुळे होतं, इव्हॅपोरेशन मुळे होतं. ह्युमन्स अँड एनिमल्स सफर फ्रॉम द स्कॅरसिटी ऑफ वॉटर, ठीक आहे. मग जे ह्युमन्स असतात, लिव्हिंग थिंग्स असतात, एनिमल्स असतात, ते सगळे सफर करतात याच्यामधून, ठीक आहे. एनिमल्सला चारा वगैरे भेटणार नाही, फूड नाही भेटणार, आपल्याला पण पाणी नाही भेटणार, ठीक आहे. देर इज नो वॉटर फॉर ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चरच होणार नाही, शेतीसाठी जे पाणी लागतं ते भेटणारच नाही, कारण की रेनच नाही झाला. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज अ फॅमिन. ही जी कंडिशन आहे म्हणजे लॉस ऑफ वॉटर ड्यू टू there is no rain for a long period of time. It is known as the famine. Okay. Coming to the next, a famine is a natural disaster. ही नैसर्गिक आपत्ती, हे आपल्याला माहिती. Grains, fodders become scarce during a famine. आपल्याला तेव्हा ग्रेन्स नाही भेटत, अन्न नाही भेटत, ठीक आहे. You may have read about the famine in our states or country or in another part of the world. तुम्हाला जगामध्ये म्हणजे न्यूज जर बघत असाल तर तुम्ही याच्याबद्दल दुष्काळाबद्दल कुठं कुठं ऐकलं असेल की या स्टेट मध्ये झाला होता किंवा मग जगामध्ये कुठं कुठं दुष्काळ पडलेला आहे, ठीक आहे. पीपल लिव्हिंग इन देअर हॅव टू फेस अ लॉट ऑफ हार्डशिप. त्यांना खूप सफर करावं लागतं ज्या काळामध्ये, ज्या भागामध्ये दुष्काळ पडलेला आहे, ठीक आहे. अॅनिमल्स अँड प्लांट्स इन दोज पार्ट्स ऑल्सो सफर. त्याच्यामधले फक्त ह्युमन बिंग्सला नाही तर अॅनिमल्स असतात, प्लांट्स असतात, त्यांना पण खूप सफर करावं लागतं, ठीक आहे. Government temporarily moves peoples and animals from famine-stricken areas to the safe place where they can be provided with water, for food grains and fodders. ठीक आहे. मग गव्हर्नमेंट काय करतं की अशा प्लेसमध्ये जर जिथे फॅमिन पडलाय मग तिथले जे लोक आहेत ते दुसऱ्या ठिकाणी हलवायचे आणि तिथं हलवायचे जिथे त्यांना वॉटर भेटेल, फूड ग्रेन्स भेटेल किंवा फॉडर भेटेल, ठीक आहे. फॉडर कॅम्प्स आर सेट अप टू टेक केअर द डोमेस्टिक एनिमल्स. एनिमल्सची काळजी घेण्यासाठी पण फॉडर कॅम्प्स अरेंज केलेले असतात, ठीक आहे. आपण बघूया. कमिंग टू द नेक्स्ट स्लाइड. वॉटर मॅनेजमेंट. वॉटर मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे ते आपण बघूया, ठीक आहे. रेन्स ब्रिंग अस वॉटर अगेन अँड अगेन. रेनमुळे काय भेटतं, आपल्याला पाणी पुन्हा पुन्हा भेटतं, बरोबर. वर्षातून 4 महिने रेन असतो, त्यामुळे आपल्याला रेनी सीझन मध्ये भरपूर वॉटर भेटतं, बरोबर. वी गेट रेन फ्रॉम ओनली 4 मंथ इन अ इयर. म्हणजे काय, फक्त 4 महिने पाऊस पडतो वर्षातून, ठीक आहे.
4 मंथ पडतो आणि बाकीचे जे 8 मंथ्स असतात ते मग कसे करणार, आपण कसे मॅनेज करणार. मग त्याच्यासाठी काय काय वॉटरची मॅनेजमेंट केली पाहिजे ते आपण बघूया. इफ रेन वॉटर इज नॉट स्टोअर्ड, जर आपण ते स्टोअर केलं नाही, वी विल नॉट हॅव वॉटर फॉर अवर डेली नीड्स आफ्टर रेन. ठीक आहे, जर समजा आपण रेन वॉटर स्टोअर नाही केलं तर जे आपल्या डेली नीड्स साठी वॉटर जे लागतं ओव्हर 8 मंथ्स, बाकीचे जे 8 मंथ असतात ते भेटणार नाही, बरोबर. टू मीट द होल इयर्स नीड फॉर वॉटर, रेन वॉटर मस्ट बी स्टॉप्ड. रेन वॉटर कुठेतरी थांबून ठेवलं पाहिजे की मग ते आपण पूर्ण 8 मंथ यूज करू शकतो. ठीक आहे. वेन इट इज स्टॉप्ड द परकोलेट्स इन टू द सॉइल, जेव्हा ते आपण स्टॉप करतो ते काय होतं, ते जे पाणी असतं जिथं आपण साठवून ठेवतो ते काय होतं, सॉइल मध्ये झिरपलं जातं, बरोबर. सॉइल मध्ये ते झिरपले जातात. ॲज अ रिझल्ट ग्राउंड वॉटर स्टोर्ड इन्क्रीजेस, ट्रीज गेट्स वॉटर वेल टू अँड गेट इनफ वॉटर अँड द लँड कॅन बी कल्टिवेटेड. ठीक आहे. मग असं जे पाणी आपण स्टोअर करून ठेवतो, आता इथे तुम्हाला पिक्चर मध्ये दिसतंय बरं का, बघा इथं काय त्यांनी एक बंधारा बांधलेला आहे, आपण बंद किंवा बंधारा म्हणतो. ठीक आहे. मग हे जे पाणी आहे ते, हे जे वॉटर आहे ते स्टोर्ड आहे, बरोबर. आणि हे वॉटर स्टोर असल्यामुळे इथली जी सॉइल असतील त्याच्यामध्ये ते परक्युलेट्स होतं आणि परक्युलेट झाल्यामुळे इथले जे ट्रीज असतील त्यांना ते पाणी भेटतं, बरोबर. आणि वॉटर जे स्टोरेज आहे ते पण राहतं आपल्याला, म्हणजे ते आपण वॉटर पूर्ण 8 मंथ्स बाकीचे जे आहेत ते आपण तिथे यूज करू शकतो, बरोबर. Coming to the next slide, several methods are used to make a rainwater seep into the soil. Large dams can be built, okay, but they may not be possible in all places. ठीक आहे. मग रेन वॉटर स्टोअर करण्यासाठी वेगवेगळे मोठमोठे डॅम्स बांधले जातात किंवा मग बंधारेच बांधले जातात. ठीक आहे. मग जे डॅम्स बांधणे ते पॉसिबल नाही आहे सर्व ठिकाणी. ठीक आहे. मग छोटे छोटे जे प्लेसेस असतात तिथे काय असे बंद ऑन अ स्ट्रीम. ठीक आहे. इथं त्यांनी एक भिंत बांधली आहे, आपण त्याला बंद किंवा बंधारा म्हणतो. ठीक आहे. मग इथं त्यामुळे काय होतं, वॉटर स्टॉप होतं. ठीक आहे. इन दॅट इव्हेंट द गव्हर्नमेंट अँड पीपल केम टुगेदर टू अंडरटेक सेव्हरल वर्क सच ॲज बिल्डिंग स्मॉल रिझर्वायर्स, counter bounding, stopping the water from small streams by constructing a bunds and बंधारा. असे बंद किंवा बंधारा बांधून ते पावसाचे जे पाणी आहे ते स्टोअर करू शकतो. ठीक आहे. In some places, wells are dug in a river beds to allow the water to collect in them. ठीक आहे. काही प्लेसेस मध्ये काय केलं जातं की रिव्हर बेड म्हणजे आपण म्हणतो ना की खड्डे करून ठेवले जातात की तिथं पाणी साचलं पाहिजे. ठीक आहे. रेन वॉटर फॉलिंग ऑन द रूफ ऑफ द हाऊस इज ड्रेन आउट इन अ लार्ज टँक्स placed beside the building. Using all such method helps us to store as much as वॉटर पॉसिबल. ओके. आता समजा रेनी सीझन मध्ये आपल्या रूफवर जे पाणी पडतं, ठीक आहे, मग आपण ते कलेक्ट करून एखाद्या टँक मध्ये, ही टँक दिसते तुम्हाला, टँक मध्ये कलेक्ट करू शकतो आणि आपण ते यूज करू शकतो, बरोबर. स्टोरिंग रेन वॉटर इन अ टँक, हे आपण स्टोर करू शकतो. त्यानंतर हे वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ठीक आहे. आपण कोणत्या प्रकारे वॉटरला स्टोअर करू शकतो. रेनी सीझन मधलं वॉटर आपण 8 मंथ, बाकीचे जे आहेत विंटर आणि समर मध्ये कसं यूज करू शकतो ते आपण बघतोय. ठीक आहे. वेगवेगळ्या मेथड. ऑलवेज रिमेंबर वॉटर इज लाईफ, यूज इट ज्युडिशियसली. ओके. म्हणजे पाणी हे आपलं जीवन आहे, बरोबर. हे जे पिक्चर दिसते तुम्हाला, पाणी आपलं जीवन आहे ते आपण विचारपूर्वक वापरलं पाहिजे. ठीक आहे. कुठं पण पाणी खर्च नाही केलं पाहिजे. वॉटरची मॅनेजमेंट नीट केली पाहिजे. वॉटर पोल्यूट होणार नाही असं आपण वागलं पाहिजे. ठीक आहे. आपण बघूया. कमिंग टू द नेक्स्ट स्लाइड, व्हॉट वी हॅव लर्न. आपण एवढं पूर्ण चॅप्टर बघितलं, त्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो, पोल्युशन कसं होतं, कोणत्या मेथडने आपण काय काय करू शकतो, वॉटरचं पोल्युशन कसं कमी करू शकतो, स्टोअर कसं करू शकतो ते आपण बघितलं, बरोबर. मग आपण बघूया काय 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 मेन पॉइंट्स बघितले. When a substance that are harmful for living things get mixed with water, it become polluted. आपण कधी म्हणतो वॉटर पोल्यूट झालेलं आहे, जेव्हा मग एखादा हार्मफुल सबस्टन्स त्या पाण्यामध्ये मिक्स झालेला असतो तेव्हा आपण म्हणतो की वॉटर पोल्युटेड आहे. ठीक आहे. बिफोर वेस्ट वॉटर इट इज लेट इन टू द वॉटर बॉडीज, इट इज प्रोसेस्ड इन मेनी वेज टू प्रिव्हेंट देअर पोल्युशन. म्हणजे काय,
वॉटर बॉडीज मधलं जे पोल्युटेड सबस्टन्स आहे, ठीक आहे, ते आधीच काढून टाकायचे, की जेणेकरून ते वॉटर आपण जेव्हा रिव्हर मध्ये सोडू किंवा मग बाकीच्या सोर्सेस मध्ये सोडू, ते रिव्हरचं पूर्ण वॉटर काय झालं नाही पाहिजे, पोल्यूट नाही झालं पाहिजे. ठीक आहे. बिफोर द वॉटर इज सप्लाय टू द पब्लिक, the dissolved and undissolved substances in it are separated at the water work and germs in it also are destroyed. त्याच्यामधले जर्म्स काढले पाहिजे, त्याच्यातला जे युजफुल मटेरियल आहे, जे पोल्युटंट्स आहेत ते पण बाजूला काढले पाहिजे. बरोबर. Coming to the next point, if does not rain for a long time, it leads to the drought and famine. आपण बघितलं ड्रॉट आणि फॅमिन म्हणजे काय. जर समजा एखाद्या भागामध्ये जास्त वेळपर्यंत पाऊस झाला नाही, 4-5 वर्ष, तर तिथं आपण म्हणू शकतो दुष्काळी क्षेत्र आहे किंवा फॅमिन आहे. ठीक आहे. फॅमिन कंडिशन अफेक्ट द ह्युमन ॲज वेल ॲज ॲनिमल्स अँड प्लांट्स ऑफ दॅट रिजन. मग ते फक्त ॲनिमल्सला अफेक्ट नाही करत, तर ह्युमन बिंग्सला, ॲनिमल्सला किंवा प्लांट्स जे असतील त्या रिजन मधले, तर सगळ्यांना ते काय होतं, अफेक्ट करतं. बरोबर. वॉटर मॅनेजमेंट मीन्स स्टॉपिंग अँड storing water or letting it percolate into the ground to make it available even after the rainy season. म्हणजे काय, वॉटर मॅनेजमेंट म्हणजे काय करायचं, की वॉटरला स्टॉप करायचं, त्याला स्टोर करायचं किंवा त्याला त्या परकोलेट होऊन द्यायचं इनटू द सॉइल, बिकॉज इट इज अवेलेबल ओव्हर आफ्टर द रेनी सीझन ऑल्सो. ओके. मग काय करायचं, स्टॉप करायचं, स्टोर करायचं आणि त्याला मातीमध्ये जिरू द्यायचं, की वर्षभर ते आपल्याला भेटलं पाहिजे वॉटर. ठीक आहे. थँक्यू. इथं आपला चॅप्टर संपलाय. वी हॅव कवर्ड ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट वॉटर, how we can how water is polluted, how we can stop the pollution of the water, how we can store our water, how water management is carried out. All these points we have covered in this lecture. In next lecture we have studied the exercise of this chapter. Okay, thank you.